नमस्कार, मी अक्षय. एडीएनच्या सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. रील बनवण्याचा मोह जीवावर बेतल्याच्या घटनेनंतर भरधाव कारच्या खिडकीत बसून बिअरची बॉटल घेऊन स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मनोज जरांगेंच्या मृत्यूंची खोटी बातमी यूट्यूबवरती प्रसारित. न्यूज विथ कोमलवर गुन्हा दाखल. यूट्यूब चालकाच्या अटकेची मागणी. आता बघूया सविस्तर बातम्या. वैद्यकीय पूर्व परीक्षा म्हणजेच नीट 2023 व 24 मध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी क्रांती चौक येथे निषेध मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आलाय. वैद्यकीय पूर्व परीक्षा म्हणजेच नीट हा विषय विद्यार्थी व पालक यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून यात झालेल्या गोंधळाबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. या कारणास्तव जिल्हा युवक काँग्रेसतर्फे न्याय दो निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरामध्ये तसेच राज्यभरामध्ये विद्यार्थी हे आक्रमक झाले होते. त्याचाच भाग म्हणून आज शहरातील क्रांती चौक येथे युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नीटचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केलं. तर यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस विश्वास विलास अवताडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस डॉक्टर निलेश आंबेवाडीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आज जिल्हा युवक काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष विश्वास भैया अवताडे यांनी या आंदोलनाचे आयोजन केलं होतं. आमची मागणी अशी आहे ही नेटेच रद्द करावं, कारण याच्या अगोदर पण 12वीच्या परीक्षेवर डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. आता कशाला पाहिजे नीटची परीक्षाच रद्द करून विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेनुसार मेडिकल आणि याच्यावर प्रवेश देण्यात यावे. कारण या भ्रष्ट देशामध्ये हे नीटचा आता विद्यार्थ्यांना विश्वास राहिलेला नाही. म्हणून आमची मागणी आहे काँग्रेस कमिटीची की नीटची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेनुसार ॲडमिशन देण्यात यावे. नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन अंतर्गत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे स्मार्ट मीटर लागणार आहेत. जोपर्यंत अदानी पॉवर, एनसीसी इत्यादी कंपन्यांना दिलेले स्मार्ट मीटरचे कंत्राट रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत जनआंदोलन सुरू राहील, अशी घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतली असून याबाबत ॲडव्होकेट अभय टाकसाड यांनी माहिती दिली आहे. मुळातच हे जे स्मार्ट मीटर नावाचं जे प्रकरण आहे, हे स्मार्ट मीटर नावाचं प्रकरण आणलं गेलं हे अदानी, नंतर नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, मॉन्टे कार्लो या ज्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये यांनी ज्यांना भाजपला पैसे दिलेले आहेत त्या कंपन्यांना पोचण्यासाठी आणि जनतेला लुटण्यासाठी ही स्मार्ट मीटर नावाची योजना आणलेली आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रासाठी नसून नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या अंतर्गत या नावाखाली मोदी 2.0 या मागच्या सरकारनेच ही आणलेली आहे. याचे सगळे टेंडर निघालेले आहेत, वर्क ऑर्डर निघालेले आहेत. स्मार्ट मीटर औरंगाबादमध्ये पोहोचले देखील आहेत. राहुल गुप्ता व्यवस्थापकीय संचालक यांनी ते जाहीर देखील केलेलं आहे, त्याचा डेमो देखील दिलेला आहे. आणि या माध्यमातून स्मार्ट मीटर एकदा लागले की त्यानंतर फक्त तुम्ही पैसे भरत राहा, ते लाईट कट करत राहतील, ते लाईट कट केल्यानंतर तुम्ही पैसे भरत राहा. असं करून यांना सर्वसामान्यांना लुटण्याचं आहे आणि लुटायचं आहे. आणि त्यामुळं ही स्मार्ट मीटर जे आहे हे केवळ सर्वसामान्यांच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी ही आणलेली योजना आहे. त्यामुळं आम्ही जनआंदोलन पुकारलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कन्फ्युजन क्रिएट करून, गोंधळ निर्माण करून, लोकांना गाफील ठेवून स्मार्ट मीटर लावायच्या तयारीत आहेत. त्यांना विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर दिसते आणि आम्हाला विधानसभेच्या नंतर देखील हे स्मार्ट मीटर नको आहे. पोस्टपेड नको, प्रीपेड नको, कुठलेच नको. एकदा स्मार्ट मीटर लागले की त्याला प्रीपेडचं पोस्टपेडही करता येतं, पोस्टपेडचं प्रीपेडही करता येतं. राजस्थान, हरियाणा, पंजाब या सर्व राज्यांमधून, उत्तर प्रदेशमधून तीव्र विरोध आहे. ज्याचं 2-2 हजार रुपये बिल येत होतं त्याचं लाख रुपये बिल यायला लागलेलं आहे. आणि हे स्मार्ट मीटर एवढे स्मार्ट आहेत की त्याचं
दनादन ते पळू लागलेलं आहे. तक्रार घ्यायला त्या ठिकाणी कोणीही सरकारी अधिकारी तयार होत नाही, कोणीही खाजगी कंपनीचा तक्रार घ्यायला तयार होत नाही. लोकांना मजबुरीनं परत रिचार्ज करावं लागतं. त्यामुळं लोकांना कोंडून मारायचं हे आपण लॉकडाऊनमध्ये बघितलंय. आता लोकांची आर्थिक कोंडी करायची. निवडणूक होईपर्यंत हे महागाई थांबवतात, निवडणूक झाली की महागाई वाढवतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जन आंदोलन हे चालूच राहणार. आंदोलनाचं स्वरूप काय असेल? आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आम्ही लोकांना जनसमर्थन मागत आहोत. लोकांनी ठरवायचं आहे. तुम्ही मिस कॉलचा नंबर फिरवला होता, किती लोकांनी व्हिजिट केली तो नंबर? अनेकांनी मिस कॉल दिलेले आहेत, अनेकांनी आमचे गुगल फॉर्म भरलेले आहेत. परंतु सर्वसामान्य लोक, गरीब लोक हे काही सोशल मीडियावर नाही आहेत. त्यामुळं आम्ही घरोघर देखील जाणार आहोत आणि घरोघर जाऊन देखील आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत. हे सरकार, या सरकारचं प्रेम फक्त खुर्चीवर आहे. या सरकारचं प्रेम फक्त अदानीवर आहे. यांची खुर्ची हलवली, त्या अदानीला हलवलं की हे नीट होतात, हा असा आमचा अनुभव आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं निधन झाल्याची खोटी बातमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली. अफवा असल्याप्रकरणी येथील जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित यूट्यूब चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एका सोशल मीडिया म्हणजेच यूट्यूब चॅनलने खोटी बातमी पसरवली. न्यूज विथ कोमल असं खोटी बातमी पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. या यूट्यूब चॅनलमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं निधन झाल्याची खोटी माहिती पसरवण्यात आली. यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या या बातमीमुळे राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली. अशी बातमी प्रसिद्ध झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचली. ही बातमी खोटी असल्याचे तातडीने त्यांनी सांगितलं. तर खोटी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान याबाबत जरांगे पाटील यांना विचारणा केली असता घातपात व्हायला हवा असं सरकारलाही वाटत असलं तरी मी भीत नाही, फक्त समोर ये दाखवतो अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आता काय असतं, काही सगळे चिंतक असतात. त्याला काय, कोणी मला मारून टाकीन म्हणतंय, कोणी म्हणतंय त्याला गोळ्या घाली, कोणी काय लिहितंय. मागं असं लिहिलं होतं, याला मारून टाकू, याला असं करू, कथा टॅस सापडून दे, कोणी काही सोशल मीडियावरती करत होतं. पण सरकार, पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो. त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला. अशा गोष्टीला नाही, सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे. दुसऱ्याचं उलशिक काय झालं की लगेच ऍक्शन घेतात पोलिस, सरकार सुद्धा, गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच पिन्ना त्यांना. इथं इथं पोस्ट पडली, कारवाई करा, अमका करा, तमका करा, संरक्षण पुरवा, सगळं करतं. इथं आम्हाला मेलेलं दाखवून द्या, मराठ्याला जिवंत दाखवू द्या, आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या. आमच्याकडे काय देत नाही, त्यांना देण द्यायला वेळच नाही. मराठ्याचं वाटलं झालं पाहिजे. आरक्षणात देण देत नाहीत, मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात देण देत नाहीत. पण मी नाही भेट, फक्त तू ये मला समोर, मग सांगतो तुला काच का. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके लढा देत आहेत. या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आधी मनोज जरांगे पाटील आणि नंतर लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चा रंगत आहेत. राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून सगळे सोयरे शब्दांसह आरक्षण घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके हे देखील उपोषणावरती बसलेले आहेत. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असून राजकीय वातावरण गरम झालंय. दरम्यान मंगळवारी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील हे येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अचानक भेट घेतली. यावेळी त्यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमुदत उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. राज्य सरकारने कायद्यात खाडाखोड करून 54 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली. या माध्यमातून राज्यात बोगस कुणबी घोटाळा झालाय असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आधी मनोज जरांगे पाटील आणि नंतर लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्याने खैरे यांच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क लावले जात असून एका नव्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
त्याच्या ते ओळखीचं केलं, पण एकंदरीत त्या ठिकाणी एकत्र थांबणार होते, प्रकृती थांबणार. आपण तसे आपलं आंदोलन करता येईल, पण प्रकृतीला खराब करून काही उपयोग नाही. त्यानंतर मग पुढे त्रास होतो, बोलल्यानंतर त्रास होतो पुढे. तर मी म्हणेन तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमचा जीव ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना खूप महत्वाचा आहे. तुम्ही नेते आहात आणि आपल्या शिवसेनेचे प्रवक्ते होते, या सगळ्या आता हे पण शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्याच शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाद ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. रील बनवण्याचा मोह जीवावर बेतल्याचा सुलीभंजनच्या घटनेनंतर आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून यात भरधाव कार रस्त्यावर धावत असताना खिडकीतून बाहेर निघून हातात दारू किंवा बिअरची बॉटली घेऊन स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडिओ समोर येत आहे. जिल्ह्यातील शुलीभंजन येथे एका तरुणीला रील बनवण्याचा मोह जीवावर बेतलाय. सोमवारी दुपारी मित्रासह फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणीला कार चालवता येत नाही. मात्र रील काढू म्हणत तिने कार चालवण्याचा प्रयत्न केला. अगोदर तिने कार पुढे घेऊन गेली. त्याचा व्हिडिओ चित्रीकरण झाल्यानंतर तिने पुन्हा कार चालवण्याचा प्रयत्न केला. यात तिचे चुकून रिव्हर्स गिअर टाकला. यात कार पाठीमागे जात असताना तिचा सहकारी मित्राने तिला क्लच दाबून कार थांबवण्यास सांगितलं. मात्र कार चालवण्याबाबत तिला काही माहीत नसल्याने मागे असलेल्या 300 फूट दरीमध्ये ती कोसळली. यात श्वेता दीपक सुरवसे तरुणीचा जीव गमावला लागला. मैं सुलीभंजन का रहवासी हूँ. यहाँ पर डिवाइडर नहीं होने की वजह से आज ये दुर्घटना घट गई. यहाँ पर
दत्ता महाराज का बहुत बड़ा मंदिर है। अभी देख सकते हो तुम यहाँ पर बहुत सारा काम हुआ, लेकिन ये काम जो मेन था वो तो बिल्कुल भी नहीं हुआ। आज अगर ये काम कभी रहता करेवा तो ये आज दुर्घटना घटती नहीं थी। ये जो हुआ तो ये होता नहीं था। यानंतर आणखी एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात भरधाव कार रस्त्यावर धावत असताना खिडकीतून बाहेर निघून हातात दारू किंवा बिअरची बॉटल घेऊन स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। सोशल मीडियावर अशा व्हिडिओनी खळबळ सुरूच असते। आता आणखी बिअरवाली लॉंग ड्राईव्हचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दारूच्या नशेत गाडी चालवणं किंवा टवाळखोरी करणं असं तरुणाईमध्ये मध्य अवस्थेतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात। आता एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये तरुण हातात दारूची बाटली घेऊन कारच्या खिडकीतून उभा राहिलाय। धुळे सोलापूर महामार्गावर गांधीली फाट्याजवळ कारच्या खिडकीतून बाहेर बसून टपावर बिअर पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने एकच खळबळ उडवली असून पोलीस या प्रकरणात किमान काही दंडात्मक कारवाई तरी करेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तू आमच्या गल्लीत येऊन मोठ्या मोठ्याने गाडीचे हॉर्न का वाजवतोस असे विचारले असताना गाडी चालकाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना गौतम नगर गल्ली नंबर 3 पिसादेवी रोड ह्या भागामध्ये घडली आहे। उमेश मोकळे, विशाल मोकळे, शोभा मोकळे सर्व राहणार आंबेडकर नगर असं आरोपींचं नाव आहे। समाधान मुकुंद सोनवणे 32 राहणार गौतम नगर गल्ली नंबर 2 पिसादेवी रोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हे गल्लीत येऊन त्यांच्या ताब्यातील बजाज प्लेटिना MH20EX 9649 या मोटरसायकलचे हॉर्न जोराजोराने वाजवत होते। म्हणून फिर्यादीने विचारले, तुम्ही आमच्या गल्लीत येऊन का जोराने हॉर्न वाजवत आहात असे, तर आरोपींनी तू आम्हाला मोटरसायकलचे हॉर्न वाजवू नको असे का म्हणतोस म्हणून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी शिवीगाळ करून गल्लीतील रस्त्यावर पडलेला दगड उचलून डोक्यावर, पाठीवर, कपाळावर मारून जखमी केल्या प्रकरणात 3 जणांविरोधात सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर खुलताबाद शहरासह तालुक्यातील विविध ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा बकरी ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। सामूहिक बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत देशात एकता व अखंडता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली आहे। खुलताबाद शहरासह तालुक्यात मुस्लिम बांधवांचा ईद उल अजहा बकरी ईद निमित्ताने सोमवारी सकाळी 7:30 वाजता खुलताबाद येथे ईदगाह मैदानावर शहरासह तालुक्यातील विविध ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव ईद उल अजहा बकरी ईदची सामूहिक नमाज पठण करण्यासाठी आले होते। मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत देशात एकता व अखंडता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली। धर्मगुरूंनी खुलताबाद शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना बकरी ईद या सणाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या। तसेच हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकता व अखंडता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली। नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना बकरी ईद मुबारक म्हणत गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या। यामध्ये चिमुकल्यांचा देखील सहभाग असल्याचं दिसून आलंय। ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी 7:30 वाजता मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी केली। यावेळी हाफिज याहिया यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये शांततेसाठी देशात एकात्मता बंधुभाव नांदावा यासाठी प्रार्थना केली आहे। त्यानंतर प्रवचन पार पडलं। त्यांनी आपल्या प्रवचनात मानवाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। त्याग आणि बलिदानाचं प्रतीक असलेली ही बकरी ईद मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली। तसेच शहरातील हजरत बुरहानुद्दीन गरीब रह दर्गा येथे 8:30 वाजता दरम्यान ईद उल अजहाची नमाज अदा करण्यात आली। या प्रसंगी हाफिज युसुफ यांनी नमाज अदा करून शुभेच्छा दिल्या। सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळेभेट देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर खुलताबाद परिसरात ठिकठिकाणी असलेल्या कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या समाधीवर पुष्प अर्पण केलं। स्वच्छतेसाठी सकाळपासून नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून खुलताबाद स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह परिसरात चोख बंदोबस्त करण्यात आला होता। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। दक्षिणात्य थाटातील गायन आणि त्याच्या तालावर मनोहारी विभ्रम करणारी, लयीत डौलदारपणे पदन्यास करणारी नर्तिका आणि मंत्रमुग्ध होऊन पाहणारे प्रेक्षक हे दृश्य होते भरतनाट्यम नृत्यांगना जिया अभ्यंकराच्या आरंगेत्रमचे। अवघ्या 14व्या वर्षी जियाने हे देवमुद्रा नृत्य अकादमीच्या गुरु डॉक्टर राज्यलक्ष्मी सेठ आणि व्ही सोमेश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमची साधना पूर्ण करत आरंगेत्रम सादर केलंय। भरतनाट्यम नृत्य शैलीमध्ये किमान 7 वर्षे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर नृत्यशैलीच्या सर्वक्षम सादरीकरणाला अरंगेत्रम म्हटलं जातं।
हे नृत्य सादर करणं नृत्यांगनेच्या व गुरूंच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो. शहरातील नामवंत CA असीम अभ्यंकर आणि पल्लवी अभ्यंकर यांची जिया ही कन्या आहे. तिने देवमुद्रा मुवमेंट स्कूल येथे 7 वर्ष भरतनाट्यमचं प्रशिक्षण व्ही सोमेश्री यांच्याकडून घेतलं. 7 वर्षानंतरच्या साधनेनंतर आज संत एकनाथ रंगमंदिरात तिचा अरंगेत्रम सोहळा पार पडला. गुरु डॉक्टर राज्यलक्ष्मी सेठ आणि व्ही सोमेश्री यांचं नृत्य दिग्दर्शन, कीर्तना कृष्णमूर्ती यांचे स्वर, के दक्षिणामूर्ती पिल्ले यांचा मृदंगवादन, बालसुब्रमण्यम आर शर्मा यांनी व्हायोलिन आणि राघवेंद्र बागलिगा यांनी बासरीवर जियाला साथ दिली. नीता पानसरे यांनी सुंदर सूत्रसंचलन केलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. रील बनवण्याचा मोह जीवावर बेतल्याच्या घटनेनंतर भरधाव कारच्या खिडकीत बसून बिअरची बॉटल घेऊन स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मनोज जरांगेंच्या मृत्यूंची खोटी बातमी यूट्यूबवरती प्रसारित. न्यूज विथ कोमलवर गुन्हा दाखल. यूट्यूब चालकाच्या अटकेची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.